आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि येथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय अतिथी आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो किंवा देते. आज आपण येथे देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या आनंदात मग्न आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा शुभ दिवस भारताच्या राजकीय इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट हाच तो दिवस आहे जेव्हा देशाला ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीपासून मुक्ती मिळाली. ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले. ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून देशातील जनतेला मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे हा दिवस त्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. स्वातंत्र्य म्हणजे केवळ 15 ऑगस्टला झेंडा फडकवून पेढे वाटणे इतकंच नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे आपलं स्वतःचं सरकार असणे, आपल्या देशाचे निर्णय आपणच घेणे. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन समर्पित केलं आहे. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने, तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला. सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा या घोषणेने लाखो तरुणांना प्रेरणा दिली. या सर्व महान नेत्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. महाराष्ट्राचा इतिहासही स्वातंत्र्य लढ्याच्या योगदानाने समृद्ध आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना करून स्वातंत्र्य संग्रामात चैतन्य आणले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगूनही देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून सामाजिक स्वातंत्र्याची मशाल पेटवली. या सर्व नेत्यांच्या योगदानाला आपण कधीही विसरू शकत नाही. गेल्या 78 वर्षात भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृषी, शिक्षण आणि उद्योग अशा अनेक क्षेत्रातही आपण मोठी प्रगती केलेली आहे. आज आपला देश एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण मित्रांनो, आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशासमोर आजही काही नवीन आव्हाने आहेत. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांवर आपल्याला एकत्र येऊन मात करण्याची गरज आहे. देशाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता आपल्या तरुण पिढीच्या खांद्यांवर आहे. आपल्याला एक चांगला नागरिक बनून आपल्या देशाची प्रगती, एकता आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मित्रांनो, आज आपण शपथ घेऊया की आपण आपल्या देशासाठी आणि समाजासाठी काम करू. आपण एक चांगला नागरिक बनून आपल्या देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.